पंचवटी धर्मांतर प्रकरणाला नवे वळण, ते धर्मांतर नाही तर प्रेम प्रकरण, आरोपीच्या वकिलाचा दावा। गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या पंचवटीतील कथित धर्मांतर प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले। संशयित आरोपीच्या वकिलाने न्यायालयात मोठा दावा केला असून हे प्रकरण सक्तीचे धर्मांतर नसून 2 वर्षांपासून सुरू असलेले प्रेम प्रकरण असल्याचा खुलासा केलाय। आरोपी तंजीर इनामदार यांच्या वकिलाने सांगितले की पीडित तरुणी आणि आरोपी हे दोघेही एकाच कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून गेल्या 2 वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते। तक्रारीत नमूद केलेले धर्मांतरणाचे आणि अत्याचाराचे सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचा दावा संरक्षण वकिलांनी केला आहे। हे प्रकरण वैयक्तिक वादातून किंवा नात्यात आलेल्या दुराव्यातून निर्माण झाल्याचे संकेत वकिलांनी दिले असून याला जाणीवपूर्वक धार्मिक रंग दिला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे। संपूर्ण विषय जर बघितला तर तो प्रेम प्रकरण आहे। मुलाचं आणि मुलीचं मागील 2 वर्षांपासून प्रेम संबंध आहेत। दोघे इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला शिकतात। दोघेही हॉस्टेलाइट आहेत आणि म्हणजे मुलीकडनं सगळ्यात पहिल्यांदा अप्रोच आलेला आहे मुलाला, आणि कॉलेज लाईफचे विद्यार्थी आहेत। प्रेमाला काय धर्म जात पंथ नसतो। जेन्युइनली त्या मुलाचं मुलीवर आणि मुलीचं मुलावर प्रेम आहे। या व्यतिरिक्त त्याला धर्माचा असा काही रोल नाही। आणखीन एक एफआयआर मध्ये म्हणले मुलीच्या गळ्यात रुद्राक्ष वगैरे ते काढायला लावलं आणि मुस्लिम धर्म स्वीकारण्याच्या संदर्भात प्रेशराईज करण्यात आलं। तुळशीची माळ आणि हातातील दोरा काढल्याचा आरोप आहे, परंतु तसा कोणताही पुरावा आज नाही आणि ती घालत होती याचाही पुरावा आज रोजी तर काय कोर्टापुढे आणलेला नाही। मुलगा लॉज मध्ये घेऊन जात होता, महागड्या लॉज मध्ये त्या संदर्भात फंडिंग कुठून तरी केलं जात होतं असंही सरकारी वकिलांनी केलं। बर, झालंय काय मुळात की मुलगा महागड्या लॉज वगैरे मध्ये कधी काय घेऊन गेलेला नाही। त्याच्यावर एकदा लॉजवर नेल्याचा आरोप आहे फक्त। त्यामुळं लॉजवर कायम आणि कंटिन्यू नेत होता असं काही नाही। मुलगा आणि मुलगी दोघांचं प्रेम असल्यामुळे ते दररोज भेटायचे, हातात हात घालून एका गार्डन मध्ये बसत होते असं मुलीनीच स्वतःच्या एफआयआर मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं। सरकारी वकिलांकडून गजवा हिंद आम्हाला करायचा आहे असा आरोप म्हटलेला आहे असं मेन्शन केलं। गजवा वगैरे काही नाही, ते गजरा आहे हिंद म्हटलंय, गजरा हिंद। त्याचा अर्थ आता काय गजरा कशासाठी म्हटलंय काय माहिती।